नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण एक नवीन कथा चालू करत आहोत जिचं नाव आहे मर्मबंध. नक्कीच तुम्हाला ही कथा आवडेल. चला तर मग सुरू करूया भाग 1. शेखर, किती करशील रे बाळा आमच्यासाठी? आता जरा स्वतःचा विचार कर. चांगली नोकरी आहे, स्वतःचं घर आहे. आता एखादी छानशी मुलगी बघ आणि सेटल हो. माई बोलत होत्या. माई म्हणजे अन्नपूर्णा राणे, आसरा अनाथाश्रमच्या संचालिका. माई, तुझ्या आणि ह्या मुलांशिवाय आहे तरी कोण मला? आणि लग्नाचं म्हणशील तर कोण मुलगी माझ्यासारख्या अनाथ मुलाशी लग्न करेल? खरं तर मला आता लग्नच करायचं नाही. माझ्यासाठी आता आसराच सर्व काही आहे, शेखर निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. शेखर, देवदास झाल्यासारखा काय बोलतोस रे? तुमच्या जनरेशनमध्ये 3 आणि 4 वेळा ब्रेकअप होऊन पण परत प्रेम होतं. आणि तुझी सुई काय त्या प्यार एक ही बार होता च्या डायलॉगवर अडकली आहे. विसर तिला आणि मूव ऑन हो. माई जरा वातावरण हलकं करत बोलल्या. जाऊ दे माई, सोडतो विषय. मला सांग, ते आम्रपाली ग्रुपकडून परत काही फोन वगैरे? शेखरने विचारलं. नाही रे राजा, तू फॉलो करतोस का? माई म्हणाल्या. हो चालेल माई, मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव. मी वेळ मिळेल तसा कॉल करतो, शेखर म्हणाला. बरं ठीक आहे, मी नंबर पाठवते, माई म्हणाल्या. आणि शेखर त्यांना बाय करून ऑफिससाठी निघाला. हे रोजचंच होतं. रोज सकाळी शेखर ऑफिसला जाण्याआधी न चुकता आसरा अनाथ आश्रममध्ये जायचा. सकाळी त्याचा आवरून 8 वाजता आसरामध्ये यायचा आणि 9:45 तिथून निघायचा. त्याला ऑफिसला जायला 15 मिनटं लागायची. हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. माई आणि मुलांना काय हवं नको ते बघायचा. ऑफिसची जवळजवळ सर्व कामं शेखरच बघायचा. शेखर ऑफिसमध्ये काम करत होता, पण आज त्याचं लक्ष अजिबात कामात नव्हतं. राहून राहून त्याला माईंचं बोलणं आठवत होतं. किती सहज बोलली माई, विसर तिला. पण खरंच तिला विसरणं इतकं सोपं आहे का? अनुमाचं पहिलं प्रेम. जेव्हा कळतही नव्हतं प्रेम म्हणजे काय, तेव्हापासून प्रेम करतो मी तिच्यावर. गेले कित्येक महिने मी तोच तर प्रयत्न करतोय तिला विसरण्याचा, शेखर विचार करत होता. आज कितीतरी दिवसांनी परत एकदा त्याच्या डोक्यात अनन्याचे विचार येत होते. तिचा हसरा चेहरा त्याला डोळ्यासमोर दिसत होता. ती समोर असल्याचा भास त्याला सतावत होता. अनन्या, त्याची बालमैत्रीण. लहानाचे मोठे ते आसरामध्येच झाले. लहान असताना शेखरला अनन्या बोलायला येत नव्हतं. तो तिला अनु म्हणायचा. मग सगळेच अनन्याला अनु म्हणायला लागले. शेखर शांत तर अनु खोडकर, मस्तीखोर, दंगा करायला एक नंबर. शेखरला हात लावणाऱ्याला ती कुठून काढायची. लहानपणी तिला शेखर एखाद्या गोष्टीतला राजकुमार वाटायचा. गोरा पान, लाईट ब्राऊन थोडेसे कर्ली हेअर, निळे क्षार समुद्रासारखे गहिरे डोळे. ती नेहमी माईंना गोष्ट सांगताना विचारायची, माई, तुझ्या गोष्टीतला राजकुमार एकदम शेखरसारखा वाटतो ना? माई हसून बोलायची, हो तर, शेखर आहेच राजकुमार, आणि त्याला जवळ घ्यायची. शेखरला सुद्धा अनन्या बार्बी डॉल वाटायची. ती गोरी होती, एकदम दुधासारखी. मोठे मोठे बोलके डोळे, नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ, लांब सडक केस, गोड आवाज, एकदम नाजूक साजूक. पण भांडण आणि मस्तीमध्ये नंबर 1. आज तो त्याच्या अनुला खूप मिस करत होता. त्याने फोन हातात घेतला आणि तिचा फोटो ओपन केला. तिच्या फोटोवरून त्याने प्रेमाने हात फिरवला. मिस यू अनु, तो बोलला आणि त्याच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. तो वॉशरूममध्ये गेला. डोळ्यावर पाणी मारून फ्रेश झाला. त्याने एक कॉफी मागवली आणि डोक्यातले विचार बाजूला करून तो त्याच्या मनाला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागला. ओह शिट, मी तर विसरूनच गेलो होतो. माईंनी मला एक कॉल करायला सांगितला होता. शेखरने पटकन मेसेज चेक केला तर माईंनी एक नंबर पाठवला होता. कोणी जोशी म्हणून होते, त्यांचा. शेखरचं काम आटपलं होतं. संध्याकाळचे 5 वाजले होते. शेखर पॅन्ट्रीमध्ये गेला आणि कॉफी ऑर्डर केली. कॉफी पीत पीत त्याने एक कॉल लावला. हॅलो मिस्टर जोशी, शेखर बोलला. नो बट आय एम मिस जोशी,
प्रिया जोशी. किंचित हसत समोरून एक मुलगी बोलली. ओ, आय एम सॉरी. शेखर बोलला. इट्स ओके. आपण कोण? प्रियाने विचारलं. हाय, मी शेखर, आसरा अनाथ आश्रमामधून बोलतोय. मला माई म्हणजे अन्नपूर्णा राणे ह्यांनी तुमचा नंबर दिला होता, शेखर बोलला. ओ येस येस, माई. मी 2-3 दिवसापूर्वीच त्यांना कॉल केला होता, प्रिया बोलली. पण शेखर तिच्या आवाजात गुंतला. तिचा आवाज खूप गोड होता, एकदम अनुसारखा. त्याला क्षणभर अनुज फोनवर आहे का असं वाटून गेलं. आमचे बॉस आम्रपाली ग्रुपचे CEO मिस्टर रामनारायण ह्यांच्या मुलीचा बर्थडे आहे येत्या 4 दिवसांनी, म्हणजेच संडेला. त्यांना त्या दिवशी काही डोनेशन आणि गिफ्ट द्यायचे आहेत एका अनाथ आश्रममध्ये, म्हणून मी कॉल केला होता. तुमची प्रोसिजर काय आहे समजून घेण्यासाठी, प्रिया बोलत होती. ओके, पण तुमचा परत काही फोन नाही आला, शेखर म्हणाला. नाही, मी तुम्हाला कॉल करणारच होते, पण अजून सरांचं शेड्यूल फिक्स नाही झालं. एकदा मी सरांशी बोलून घेते आणि मग तुम्हाला कॉल करते, प्रिया म्हणाली. ओके चालेल, थँक्स, बोलून शेखरने कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी दुपारी 2च्या आसपास शेखरला प्रियाचा कॉल आला. हॅलो मिस्टर शेखर, ॲक्च्युली मिस्टर रामनारायण अँड हिज फॅमिली प्लॅनिंग टू विजिट आसरा ऑन संडे मॉर्निंग. इज इट ओके विथ यू? प्रिया बोलली. येस येस, ऑफकोर्स, यू कॅन कम ॲट एनी टाईम, शेखर म्हणाला. ओके, आम्ही मॉर्निंग 10 o'clockला येऊ, प्रिया बोलली. बरं, तुम्ही किती जण येणार आहात, शेखरने विचारलं. तरी 7-8 जण असावेत, प्रिया म्हणाली. ओके, देन सी यू ऑन संडे, शेखर म्हणाला. ओके, सी या, प्रिया म्हणाली आणि तिने फोन कट केला. शेखर शनिवारी इव्हिनिंगला आसरामध्ये गेला. त्याला उद्याची तयारी करायची होती. आम्रपाली ग्रुप हा मोठा उद्योग समूह होता, इंडियामधला टॉप मोस्ट ग्रुपपैकी एक. जर मिस्टर रामनारायण इम्प्रेस झाले तर चांगली अमाऊंट डोनेशन म्हणून मिळेल आणि कदाचित दरवर्षी हे डोनेशन मिळण्याचे चान्सेस पण आहेत. शिवाय असे मोठे उद्योजक कॉन्टॅक्टमध्ये असल्याने पुढे मागे त्यांची हेल्प होऊ शकते, मुलांच्या शिक्षणवृत्तीसाठी, त्यांच्या जॉबसाठी वगैरे वगैरे, शेखर माईंना सांगत होता. हो, तुझं खरं आहे शेखर. आपले कॉन्टॅक्ट जितके जास्त तितकीच आपली कामं पण फास्ट होतात. शिवाय ह्या मोठ्या उद्योजकांसाठी डोनेशन देणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, माई बोलत होत्या. बरं, वसुधा काकी, उमा काकी, उद्या मुलांना वेळेवर तयार करा. चहा नाश्ता सगळं ठरल्या वेळेत होऊ द्या, काय, माई सांगत होत्या. शांताराम काका, शेखरने आवाज दिला. आलो जी, काका बोलले. हा शेखर दादा बोला, शांताराम काका म्हणाले. काका, उद्या पाहुणे येणार आहेत, त्यासाठी मी काही सामानांची लिस्ट दिली होती. ते सामान आणलं का, शेखरने विचारलं. वय जी, समजा आणले आणि नाश्त्याची ऑर्डर त्या नाक्यावरच्या मिठाईवाल्यासनी दिली आहे, काका सांगत होते. बरं ठीक आहे काका, उद्या जरा साफसफाई लवकर उरकून घ्या. 7-8 वाजेपर्यंत आवरून घ्या, शेखर म्हणाला. वय चालते की, काका म्हणाले. शेखर मुलांना भेटायला गेला. शेखर रोज सकाळी आसरामध्ये जायचा, पण संध्याकाळी खूप क्वचित जायचा. काही काम असेल, कुणी आजारी असेल तर. शेखरला पाहून सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना आनंद झाला होता. छोटीशी सौम्या धावत पुढे आली. दादा, तू आज स्टोरी सांगायला आला आहेस का, सौम्या बोलली. नाही बाळा, जरा काम आहे, ते करायला आलो आहे. तुला स्टोरी उद्या संध्याकाळी सांगतो. उद्या संडे आहे ना, मग उद्या स्टोरी टाईम, राईट? शेखर गुडघ्यावर बसून तिला हायफाय करत बोलला. राईट, उद्या स्टोरी टाईम, सौम्या बोलली. बाकीची बच्चा कंपनी पण जमा झाली होती आजूबाजूला. आसरामध्ये सगळ्या वयोगटातील मुलं होती, अगदी वर्षाच्या मुलापासून ते 17-18 वर्षापर्यंत. तरुण मुलं तिथल्या छोट्या मुलांना सांभाळण्यात मदत करायची. स्वतःच्या अभ्यासासोबत त्यांचा अभ्यास पण घ्यायची. जॉब लागल्यावर ज्यांना जमेल ते पैशाची मदत करायचे. कोणी पुस्तकं, इतर सामान, धान्य इत्यादी वस्तू पुरवायचे. सगळे आसरा सोडल्यावरही जमेल तशी मदत आसराला करायचे. आपल्याकडे उद्या पाहुणे येणार आहेत. उद्या एका दिदीचा बर्थडे आहे. तिचा बर्थडे ती आपल्यासोबत साजरा करणार आहे, शेखरने सांगितलं. तशी मुलं खुश झाली. ये करत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आनंद त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. असं कोणी बर्थडे सेलिब्रेट करायला आलं किंवा कोणी मोठी आसामी आश्रमामध्ये आली की सगळ्या मुलांना चांगलं चुंगलं खायला मिळायचं.
नवीन कपडे, खेळणी, गिफ्ट्स मिळायचे. शेखरला याचा अनुभव होता. इथेच तर तो लहानचा मोठा झाला होता. जेव्हा जेव्हा कोणी पाहुणे येणार म्हणायचे तेव्हा तेव्हा शेखर पण असाच आनंदी व्हायचा. तो स्वतःला त्या मुलांमध्ये बघत होता. उद्या सगळे वेळेत उठणार, दंगा मस्ती न करता पटापट आवरणार आणि पाहुण्यांचं छान स्वागत करणार, शेखर बोलला. हो, सगळे एका सुरात ओरडले. ओके, चला आता जेवून घ्या आणि लवकर झोपा, पळा, शेखर बोलला. पण दादा उद्या स्टोरी नक्की ना, छोटासा सार्थक बोलला. हो, उद्या संध्याकाळी नक्की, शेखर त्याचे गाल ओढत बोलला. ओके दादा, गुड नाईट, सगळे बोलले आणि जेवायला गेले. सकाळी शेखर 7 वाजताच आश्रमामध्ये पोहोचला. एव्हाना शांताराम काकांनी पूर्ण अंगण आणि आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ केला होता. पाण्याचा सडा मारल्याने ओल्या मातीचा सुगंध मन मोहून टाकत होता. शेखर अगोदर ऑफिसमध्ये गेला. पाहुण्यांसाठी आणलेला शॉल, श्रीफळ, बुके सर्व चेक करून जागेवर ठेवलं. उमा काकूंना पाहुणे आल्यावर त्यांचा चहा पाण्याची सोय करायला सांगितली आणि तो आता आश्रमामध्ये गेला. माई अगोदरच तिथे उभ्या होत्या. गुड मॉर्निंग माई, शेखर बोलला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढ्या लवकर का आलास शेखर? अरे आम्ही आहोत ना इथे. आज संडेला सुद्धा तुला आराम नाही, माई म्हणाल्या. अगं माई, आता दिवसभर मला काय काम आहे, आरामच आराम आहे, शेखर म्हणाला. तू काही बोलण्यात मला जिंकू देणार नाहीस. चल, मुलांचं कुठपर्यंत आले बघूया, माई म्हणाल्या आणि दोघेही मुलांच्या रूमकडे गेले. 9च्या आसपास मनीष आणि सुजित आले, शेखरचे मित्र आणि आसराचे माजी सदस्य, पण नेहमी माईंना साथ देणारे, शेखरच्या मदतीला धावून जाणारे. त्यांच्या पाठोपाठ नक्षत्रा पण आली, नावासारखीच, एकदम नक्षत्रासारखी. सगळी व्यवस्था झाली होती. मुलांचाही आवरलं होतं. 9:45च्या आसपास एक अननोन नंबरवरून शेखरला कॉल आला. हॅलो, शेखरने कॉल घेतला. हाय शेखर, दिस इज प्रिया फ्रॉम आम्रपाली ग्रुप, प्रियाचा कॉल आला होता. हे, हाय प्रिया, गुड मॉर्निंग, शेखर बोलला. गुड मॉर्निंग शेखर. वी आर ऑन द वे, विल रिच विदिन 10 मिनिट्स, प्रिया म्हणाली. दॅट्स ग्रेट, मी माईंना इन्फॉर्म करतो, बाय, शेखरने फोन ठेवला आणि माईंना सांगायला गेला. माई, शेखर, सुजित, नक्षत्रा, मनीष सगळे ऑफिसमध्ये बसून पाहुण्यांची वाट पाहत होते. गाडीचा हॉर्नचा आवाज आला तसे सगळे उठून बाहेर गेले. 1, 2, 3 करत एका पाठोपाठ एक 3 गाड्या गेटमधून आत आल्या. मधली गाडी एक BMW कार होती. मागच्या गाडीतून 3-4 गार्ड उतरले. त्यातल्या दोघांच्या हातात गन होती. दुसऱ्या दोघांनी पुढे येऊन BMW कारचं डोअर ओपन केलं. त्यातून एक मध्यम वयाचे गृहस्थ मोठ्या दिमाखात उतरले. त्यांची पर्सनॅलिटी सांगत होती की ते मिस्टर रामनारायण असावेत. त्यांच्या पाठोपाठ एक स्त्री आणि दुसऱ्या बाजूने एक 15-16 वर्षाची मुलगी बाहेर आली. त्या दोघींचेही कपडे ब्रँडेड आणि स्टायलिश होते. त्याचवेळी पुढे असणाऱ्या गाडीचं डोअर ओपन झालं. त्यातून एक तरुण मुलगी बाहेर आली आणि शेखरचं लक्ष तिच्यावर गेलं. ती खूपच सुंदर दिसत होती. गोरा पान, चंद्रासारखा गोल चेहरा. ती मे बी प्रिया असावी, शेखरने अंदाज बांधला. तिने पिस्ता कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. मोकळे सोडलेले स्ट्रेट केस शोभून दिसत होते. डोळ्यात काजळ, ओठांना हलकीशी लिपस्टिक, कपाळावर छोटीशी खड्यांची टिकली आणि कानात लॉंग झुमके घातले होते तिने. क्षणभर शेखरची नजर तिच्यावर स्थिर झाली, पण दुसऱ्या क्षणी त्याने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि पुढे आला. या या, प्लीज, वेलकम, माई आणि शेखर पुढे होत म्हणाले. सगळे ऑफिसमध्ये गेले. प्रिया सगळ्यांकडे पाहत होती, पण नक्की यातला शेखर कोण हे तिला समजत नव्हतं. प्रिया पुढे आली. हॅलो माई, मी प्रिया जोशी. हे आमचे सर मिस्टर रामनारायण अय्यर, आम्रपाली ग्रुपचे CEO, आणि हा मिसेस अन्विता रामनारायण, अँड शी इज बर्थडे गर्ल राधा रामनारायण, प्रियाने ओळख करून दिली. नमस्कार माई, तुमचा आश्रम खरंच खूप छान आहे आणि वेल मेंटेन आहे. तुमच्या आश्रमाविषयी बरंच चांगलं ऐकलं आहे मी, मिस्टर रामनारायण म्हणाले. थँक्यू सर. हे आश्रम म्हणजे माझं घर आहे आणि इथली मुलं ही माझीच मुलं आहेत. आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही आमचा आश्रम सिलेक्ट केला राधाचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आमच्या आश्रमाची मुलंसुद्धा खूप खुश होती तुम्हाला भेटून, माई बोलल्या. नक्की,
आम्हालाही तुमचा आश्रम बघायचा आहे, मिसेस अन्विता म्हणाल्या. हो, आपण जाऊ थोड्या वेळातच, तोपर्यंत चहा पाणी घ्या, माई म्हणाल्या. माईंच्या टेबलवर चहा, कॉफी आणि नाश्त्याच्या प्लेट्स उमा काकी आणि वसुधा काकींनी लावल्या. नाश्ता करता करता माईंनी सगळ्यांची ओळख करून दिली. हा माझा मुलगा शेखर, याचं MBA झालं आहे. इथल्या सगळ्या कामात मला खूप मदत करतो. ही नक्षत्रा, हा सुजित आणि हा मनीष. माझीच मुलं इथेच आसरामध्येच लहानची मोठी झाली, पण मला आणि आसराला नाही विसरली. ही नक्षत्रा आर्किटेक्ट आहे, हा मनीष डॉक्टर आहे आणि सुजित वकील आहे. इथे नेहमी येतात, मला खूप मदत होते यांची, माई कौतुकाने सांगत होत्या. प्रियाने शेखरकडे बघितलं. तिची आणि त्याची नजरानजर झाली आणि ती त्याच्या निळ्याक्षार समुद्रासारख्या गहिऱ्या डोळ्यांमध्ये हरवली. खरं तर जशी अनु म्हणायची तसाच शेखर आजही एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा दिसत होता. गोरा रंग, निळे हृदयाचा ठाव घेणारे त्याचे डोळे, 6 फूट उंची, ब्राऊन कर्ली हेअर, ब्ल्यू कलरची जीन्स आणि व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट त्याने घातला होता. शर्टचे हात फोल्ड करून वर घेतले होते. माई, पाहुण्यांना आश्रम दाखवूया का, नक्षत्रा म्हणाली आणि प्रियाची तंद्री भंग झाली. तिला जरा ओशाळल्यागत झालं. हो हो, मला आश्रम पाहायचा आहे, इथल्या मुलांना सुद्धा भेटायचं आहे, राधा उत्साहात म्हणाली आणि सगळे आश्रमाकडे निघाले. सकाळची प्रार्थना चालू होती मुलांची. शिस्तीत उभे राहून एका सुरात प्रार्थना म्हणत होते. मोठी मुलं अगोदर म्हणत होती आणि लहान त्यांच्या पाठीमागून बोलत होती. सगळ्यांनी थोडा वेळ बाहेर उभं राहून प्रार्थना ऐकली, पण आत न जाता ते आश्रम बघायला लागले. आश्रम म्हणजे एक प्रशस्त वाडा होता. खाली ग्राउंडला एक मोठा हॉल होता, ज्यामध्ये प्रार्थना चालू होती आणि 5 मोठ्या मोठ्या रूम्स होत्या. वरच्या माळ्यावर सुद्धा 8 रूम होत्या. बाहेर आश्रमाच्या बाजूला फळबाग होती, ज्यात चिक्कू, आंबा, केळी, पेरू, जांभूळ अशा वेगवेगळ्या फळांची झाडं होती. आश्रमाच्या मागच्या बाजूला छोटंसं कुंपण टाकून त्यात वेगवेगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड केली होती. आमच्या मुलांसाठी लागणारी फळं आणि भाज्या आम्ही इथेच पिकवतो, माईंनी माहिती दिली. आश्रमाच्या पुढे मोठी मोठी गुलमोहराची आणि चाफ्याची झाडं होती, त्यामुळे उन्हात सुद्धा इथे सावली असायची. आणि आजूबाजूला छोटी छोटी फुलांची रोपटी होती, ज्याचा सुगंध वातावरण फ्रेश करत होता. एकूणच तिथलं वातावरण आल्हाद आणि मनप्रसन्न करणारं होतं. मिस्टर रामनारायण, त्यांची फॅमिली आणि प्रिया मन लावून आश्रम बघत होते आणि माईंना प्रश्नसुद्धा विचारत होते आणि माईसुद्धा आनंदाने त्यांना उत्तरं देत होत्या. आश्रम बघून झाल्यानंतर सगळे परत एकदा ऑफिसमध्ये गेले. शेखर, बाळा इकडे ये, माईंनी शेखरला आवाज दिला. शेखर माईंच्या बाजूला जाऊन उभा राहिला. माईंनी त्याला मिस्टर रामनारायण यांचा सत्कार करायला सांगितला आणि त्याने स्वतः मिसेस रामनारायण यांना शॉल आणि बुके दिला. प्रिया, मिस्टर रामनारायण यांनी प्रियाला आवाज दिला. यस सर. प्रिया बोलत पुढे आली आणि हातातला एन्व्हलप तिने मिस्टर रामनारायण यांच्या हातात दिलं. राधा बेटा, हे माईंना दे. मिस्टर रामनारायण ते एन्व्हलप राधाच्या हातात देत म्हणाले. राधाने त्यातून एक चेक बाहेर काढला आणि माईंच्या हातात दिला. माईंनी चेक पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. त्याने तसाच चेक शेखरच्या हातात दिला. 20 लाखाचा आकडा पाहून शेखरला सुद्धा आनंद झाला. माई, मुलांसाठी काही गिफ्ट्स, पेस्ट्रीज आणि खेळणी आणली आहेत, ती त्यांना द्या, म्हणत रामनारायण यांनी त्यांच्या गार्डला इशारा केला आणि ते बरेच बॉक्सेस घेऊन आत आले. आता आम्हाला निघायला हवं, आजचं शेड्यूल जरा बिझी आहे, मिस्टर रामनारायण म्हणाले. हो नक्की, आम्ही हे मुलांना देऊ, पण फक्त 10 मिनिटांसाठी तुम्ही आत येऊ शकता का, कारण आम्हाला राधाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आमची आणि आमच्या आश्रमाच्या मुलांची तशी इच्छा आहे आणि आमची प्रथासुद्धा, शेखर म्हणाला. हो हो नक्की, मिस्टर आणि मिसेस रामनारायण म्हणाले आणि ते सगळे पुन्हा एकदा आश्रमामध्ये आले. सगळ्या मुलांनी त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. सुजित आणि मनीष एक केक घेऊन आले, त्यावर नक्षत्राने कॅन्डल्स लावल्या. सगळी मुलं जराशी पुढे आली आणि एका सुरात हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू टाळ्या वाजवून गाऊ लागली. राधाने कॅन्डल्सला फूक मारली आणि केक कट केला. वसुधा आणि उमा काकूंनी सगळ्या मुलांना केक वाटला. मिस्टर रामनारायण आणि फॅमिली निघाले. माई आणि सगळी मंडळी त्यांना निरोप द्यायला बाहेरपर्यंत गेली. रामनारायण आणि त्यांची फॅमिली कारमध्ये बसले.
प्रियाबरोबर काहीतरी बोलून ते निघाले. एका पाठोपाठ एक करत तिन्ही गाड्या भरधाव वेगात निघून गेल्या. प्रिया तिथेच उभी होती. तू नाही गेलीस त्यांच्याबरोबर? बाजूला उभ्या असणाऱ्या नक्षत्राने प्रियाला विचारलं. आज संडे आहे ना, सो माझा ऑफ असतो. सर आणि मॅडम बाहेर जाणार आहेत. ते मला घरी ड्रॉप करणार होते, पण मीच त्यांना तुम्ही जा म्हणून सांगितलं. मला अजून थोडा वेळ इथे थांबायला आवडेल म्हणून. खरं सांगू तर मला ना यायचंच नव्हतं, पण सरांनी मला इन्सिस्ट केलं आणि मी आले. एक दिवस कुठे आराम करायला मिळतो, त्यात कुठे जावंसं नाही वाटत. पण इथे येऊन ना मला खूप फ्रेश वाटलं. ह्या मुलांना भेटून आनंद झाला. इथला परिसर मला खूप आवडला. चालेल ना मी इथे थोडा वेळ थांबले तर? प्रिया म्हणाली. हो हो, का नाही. ऐकून बरं वाटलं तुला आमचा आश्रम आवडला ते. सॉरी, तुम्हाला. नक्षत्रा दाताखाली जीभ चावत म्हणाली. अरे यार, सॉरी काय म्हणते, आपण सेम वयाच्या आहोत. तू मला अरे तुरेच कर, प्रिया म्हणाली. चालेल, नक्षत्रा हसत म्हणाली.